आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चंद्रपूर जिल्ह्याच्या मिथुन येथील रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचामुळे आपली किडनी कंबोडिया येथे विकल्याचं धक्कादायक प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आलं होतं। त्यानंतर आता रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणारे नागबीड तालुक्यातील शेतकरी कुडे यांनी सरकारकडे चक्क इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र 1.5 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप रोशन कुडे यांनी केलाय। त्यांच्या या मागणीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। शाच्या न्याय व्यवस्थेत अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरणारा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला। 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। त्यानंतर या घटनेचे देशभरात पडसाद उमटलेत। अशातच आता अवैध सावकाराच्या कर्जाला विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या रोशन कुडे या शेतकऱ्यानेही अशीच मागणी केली आहे। आजही न्यायासाठी प्रशासनाच्या दारात चक्रा माराव्या लागतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र 1.5 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप रोशन कुडे यांनी केलाय। माझी शेती मला परत मिळालेली नाही, माझं संपूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून आहे। 4 महिन्यांपासून मी न्यायासाठी फिरतोय, पण कुठेही दखल घेतली जात नाही। त्यामुळे मला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा मला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी आर्त मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन शासनाकडे केली आहे। सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला आणि अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली याची विस्तृत हृदयद्रावक व्यथा माध्यमांनी मांडली आहे। कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेले अवघे 1 लाख रुपयांचे कर्ज फेडू शकले नाही। मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले। व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।